नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे युनिक मराठी स्टोरीज या चॅनलवर. आजची ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यांना नमस्कार. चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूयात. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर देखील करा. चला तर कथेला सुरुवात करूयात. माझ्या आयुष्यातील तो एक असा दिवस होता ज्याने माझे सगळे विचार बदलून टाकले. माझे नाव आरव, वय 23 वर्ष आहे. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो आणि माझ्या डोक्यात भविष्यापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीने घर केले होते. माझा पक्का मित्र सोहम आणि आमची मैत्री लहानपणापासूनच होती. त्याचे घर म्हणजे माझेच घर होते. पण त्या घरात सोहमशिवाय आणखीन एक व्यक्ती होती, जिने माझ्या साध्या आयुष्यात खळबळ उडवून दिली होती. ती म्हणजे सोहमची मोठी बहीण सरिता. ती 28 वर्षाची होती. तिचे सौंदर्य खूप सुंदर होते. लांब काळे केस, चेहऱ्यावर नेहमी असणारे शांत हसू आणि मोठे बोलके डोळे. पण अडचण हीच होती की ती मला नेहमी लहान समजायची. ती मला प्रेमाने आरव बाळ किंवा छोट्या म्हणायची. जेव्हा कधी मी तिच्या समोर जायचो, ती डोक्यावरून हात फिरवून म्हणायची, अजून तू लहान आहेस रे, जगाची समज तुला यायची आहे. तिचे हे शब्द मला मनातून लागायचे, कारण माझ्या मनात तिच्याबद्दल फक्त आदर नव्हता तर खूप प्रेम होतं. ती जवळून गेली की तिच्या पैंजणांचा आवाज माझ्या हृदयाचे ठोके वाढवून द्यायचा. हे प्रेम मी कोणाला सांगू शकत नव्हतो. सोहमला किंवा घरातल्या कोणाला कळले तर काय होईल या भीतीने मी ते सर्व मनातच दाबून ठेवले होते. तो उन्हाळ्याचा एक खूप शांत आणि उष्ण दुपारचा दिवस होता. शहरात प्रचंड सन्नाटा होता. सोहम काही कामानिमित्त बाहेर गेला होता आणि त्याचे आई वडील देखील गावाला गेले होते. घरात सरिता पूर्णपणे एकटीच होती. मी माझ्या खोलीत पडलो असतानाच अचानक माझा फोन वाजला. स्क्रीनवर सरिता आधीचे नाव पडले होते. मी घाईघाईने फोन तर उचलला. मग ती म्हणाली, आरव, घरी ये ना प्लीज. घरात एकटीच आहे मी. मला खूप भीती वाटते. लवकर ये. तिच्या आवाजातील ती आतुरता पाहून मी कसलाही विचार केला नाही आणि धावत तिच्या घराकडे निघालो. मी दरवाजावरती बेल वाजवली. तिने दार उघडले आणि समोर सरिता उभी होती. तिने पिवळ्या रंगाचा साधा पण सुंदर ड्रेस घातला होता. ओले केस पाठीवर मोकळे ठेवले होते. नुकतीच आंघोळ केल्यासारखी ती खूप ताजी आणि सुंदर दिसत होती. तिने माझा हात धरला आणि मला हळूच आत ओढून घेतले. त्या स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळीच लहर आली. इथे बस, ती म्हणाली आणि सोफ्यावर माझ्या शेजारी येऊन बसली. तिची सुवासिक हवा मला जाणवत होती. खोलीत पूर्ण शांतता होती. मी आज मनात ठरवले होते की आज ही भीती आणि वयाचा हा पडदा दूर करायचा. मी थेट तिच्या डोळ्यात बघून म्हणालो, सरिता, तुम्ही मला नेहमी लहान समजता, पण आज मी सांगायला आलोय की मी लहान नाहीये आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल किती सखोल भावना आहेत हे आज तुम्हाला समजून घ्यावंच लागेल. माझं हे बोलणे ऐकून ती पहिली थक्कच झाली. नंतर तिच्या ओठांवरती हलके हसू आले. ती म्हणाली, बरं मग सांग तर खरं तुझ्या मनात काय चाललंय. तिचे हे बोलणे ऐकून माझा संकोच संपला. मी माझा हात पुढे केला आणि तिचा मऊ हात हातात घेतला. मला वाटले ती हात मागे घेईल, पण तिने तसे केले नाही. उलट माझा हात घट्ट धरला. आरव, आज तुझ्या वागण्यात काहीतरी खूप वेगळं जाणवतंय, ती हळूच म्हणाली. मी तिच्या जवळ गेलो. तिचा हात उचलला आणि माझ्या ओठांना लावला. तुम्ही किती सुंदर आहात सरिता. मी कित्येक वर्षापासून तुमच्यावरती प्रेम करतोय. तिने तिचे मोठे डोळे उघडले
आणि माझ्याकडे पाहिले. आता तिच्या नजरेत तो मोठेपणा नव्हता, तर आपलेपणा होता. मला माहीत होते, आरव, पण समाज काय म्हणेल, सोहम काय विचार करेल, या भीतीने मी स्वतःला रोखत होते. ती अशी म्हणाली. त्यानंतर मी पुढे सरकलो आणि तिच्या कपाळावरती हलकेच स्पर्श केला. तिने आपले डोके माझ्या छातीवरती टेकवले. आम्ही दोघे सोफ्यावरती उभे राहिलो. मी तिला मिठीत घेतलं. ते दोन मनांचे एक मिलन होते. मी तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणालो, हे सगळं तर मी स्वप्नातच पाहिले आहे. माझे हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने चेहरा वर केला आणि माझ्या गालावरती आपले ओठ टेकवले. आम्ही दोघेही खूप वेळ एकमेकांच्या मिठीत होतो. जेव्हा ती बाजूला झाली तेव्हा तिचे गाल लाजेने लाल झाले होते. ती हळूच म्हणाली, आरव, तू मला आज पूर्णपणे बदलून टाकलंस. मला खूप सुरक्षित वाटतंय. आम्ही तासनतास एकमेकांचा हात हातात धरून बसलो होतो. बालपणीच्या गोष्टी आठवून हसत होतो. सरिता माझ्या हातांवर बोटे फिरवत म्हणाली, तुझ्या या प्रेमाने मला आज नवीन जग दाखवले आहे. खोलीत मी फोनवरून मंद बासरीचे संगीत लावले. आम्ही दोघेही त्या संगीतावर हलकेच डान्स करू लागलो. मी तिला म्हणालो, सरिता, मी तुम्हाला वचन देतो, मी तुम्हाला कधीही दुखवणार नाही. प्रत्येक प्रवासात मी तुमच्यासोबत असेन. माझे शब्द ऐकून तिने डोळे पुसले आणि म्हणाली, मला भीती वाटते, पण तू सोबत असतोस तेव्हा सगळं ठीक वाटतं. तू माझी ताकद आहेस. दुपार सरली आणि सूर्य मावळतीकडे जाऊ लागला. आम्ही दोघेही बाल्कनीत गेलो. गार वारा सुटला होता. सरिता माझ्या कुशीत उभी राहिली आणि आम्ही सूर्यास्त पाहू लागलो. मी तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावरती पुन्हा एकदा प्रेमाची खूण केली. तिच्या मनात आता कोणतीही भीती नव्हती. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. ती माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून म्हणाली. रात्रीचे 8 वाजायला आले होते. सोहम परतण्याची वेळ झाली होती. निघण्यापूर्वी सरिताने मला दारात एक घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, उद्या पुन्हा ये, मी तुझी वाट बघते. मी बाहेर पडलो आणि मागे वळून पाहिले. ती दारातच उभी होती. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम आणि एका नव्या आयुष्याची आशा दिसत होती. आमचे नाते आता पूर्णपणे बदलले होते आणि उरले होते ते फक्त 2 मनांचे अतूट बंधन. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच एका अशा नवीन कथेमध्ये. तोपर्यंत बाय.